नमस्कार. ओम श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय राम कृष्ण 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 हरी. असं रामकृष्ण हरीच्या गजरात आज माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होत आहे आणि हा सोहळा पाहण्यासारखा असतो. इथं जर आलं तर तुम्हाला हृदयविकार सुद्धा होत नाही. इथं जर आलं तुमचं मन प्रसन्न होतं आणि पायीवारी करण्यासाठी इथून सगळ्या दिंड्या एकत्र होऊन निघतात. आज पालखीचं प्रस्थान झालेलं आहे आणि उद्या पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे. आयुष्यात सगळ्यांनी वारी जरी नाही केली तरी हा पालखीचा सोहळा एकदा तरी येऊन बघावा आणि तुम्ही नक्की बघा आणि आम्हाला कमेंट करा. आमचा व्हिडिओ कसा वाटतो तुम्हाला सांगा. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. गाईस, तुम्हाला पालखीची गर्दी कशी वाटली, ती दिंडी कशी वाटली आणि आमच्या बाबांची माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर आता परत जाऊ आपण पालखी बघायला. पालखी बघायला जाऊ. मला लई इच्छा झाली आता. तुम्हाला पण झाली असेल तर कमेंटमध्ये लगेच सांगा. गाईज, ते बघा तिथं पालखी आहे, म्हणजे की अजून पालखी निघायची आहे. ती गर्दी गाईज, ते बघा गर्दी. फार लोक मंदिरावर बसलेले आहेत. ते बघा इकडं ते गाडी ते बघा बघितले का. आता ती पालखी मंदिराकडनं निघालेली आहे. आमच्या घरासमोरून आता ती जाणार आहे. तर मी ती तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे. तर तुम्ही लक्षपूर्वक बघा. पालखी जर का आवडली तर कमेंटमध्ये सांगा. आमचा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये सांगा. पण नक्की बघा बरं का. आणि लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन पण दाबा नक्की. गाईज, आम्ही आधीच इथं बाहेर आलो आहे. काय पालखी निघाली नाही अजून. ती तिकडं माऊलीच्या मंदिराकडनं निघाली आहे. तर आता ती पालखी किती मोठी असणार आहे. आणि मी आता पप्पाला विचारतो, बाबा पालखी किती मोठी आहे. केवढी का ठीक का. आणि ती पंढरपूरला गेल्यावर त्या माऊलीच्या पादुका काय करतात. मग नंतर ती पालखी आळंदीला कसं काय येते. मग परत सोहळा होतो का. मग बाबा शिवलिंग बळीराम वय 19 वर्षे तालुका मुदखेड जिल्हा नांदेड. ते हरवले असून कुठे असतील त्यांनी आळंदी पोलीस स्टेशन येथे खूप अंधारी. तुम्हाला अंधारी दिसत असेल तर इकडे लिहून गेली. आमची बाबंदरी आहे अशी बसली का त्यावर. थांबा तुम्हाला आहे नीट करतो. हे बघा
हं? हे बघा. मनोहर शेषराव घाटगे, मनोहर शेषराव घाटगे, वय 70 वर्षे, राहणार दस्तगीरवाडी, तालुका अंबाजोगाई, जिल्हा बीड. हे कुठे असतील त्यांनी आळंदी पोलीस स्टेशन येथे यायचंय. ते बघा. इकडं पण बघा, इकडं पण लोक बसलेले आहेत. माऊलींची पालखी ही थोड्याच वेळात वडगाव चौक येथे पोहोचत आहे. वडगाव चौक येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी पालखीचा मार्ग मोकळा करून द्यायचा आहे. पालखी आता येणार आहे, तर तुम्हाला मी दाखवतो. तर आपण खेळ घालतो. ती पालखी येईल आता वडगाव चौकात आहे ना, लगेच पोचल पुण्यात आळंदीत. भाविकांना सूचना आहे, पालखीजवळ गोंधळ करू नये, लांबूनच पालखीचे दर्शन घ्यावे. करू नये. तसेच पोलिसांना सहकार्य करावे. मी पण तुम्हाला सूचना देतो, कारण तुम्ही आले असाल तर पुढच्या पालखीमध्ये तुम्हाला चान्सच नाही भेटणार व्हिडिओ बघायला. पण नक्की बघितला ना तर गोंधळ करू नका. ही पालखी आता बघू येणार आहे, तर मी तुम्हाला दाखवतो. ते बघा काय सगळे टाळ्या वाजवत आहेत. तर पुढं आली आहे काय मोठी बघा. बाबा येईन आता. काय माऊलींची पालखी वडगाव चौक ते हजेरी मारुती मंदिर अशी येत असून तेथील पोलीस बंदोबस्त यांनी गर्दी कमी करून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. तसेच पालखीचा मार्ग मोकळा करून घ्यायचा आहे. भाविकांनी पालखीजवळ गोंधळ करू नये, पालखीचा मार्ग मोकळा करून घेऊन बघा बघा आता जन्माष्टमी मंदिराकडं ते आता गर्दी आहे. बाबा काय विचारते काय दिसत की तर चला. बघा फटाके बघा फटाके केव्हा गमत बघा. बघा पालखी येणार. तर बघा तू सर्व भाविकांना सूचना आहे, भाविकांनी पालखीजवळ गोंधळ करू नये, पालखीचे दर्शन घेऊन पालखीचा मार्ग मोकळा करून द्यायचा आहे. तसेच पोलिसांना सहकार्य करायचे आहे. भाविकांनी गोंधळ करू नये. गोंधळ चाललाय. तर ते बघा आली माऊलींची पालखी हजेरी मारुती मंदिर ते चावडी चौक अशी जाणार आहे. चावडी चौक येथील पोलीस अंमलदार यांनी ते बघा पालखीचा मार्ग मोकळा करून द्यायचा आहे. भाविकांना सूचना आहे, पालखीजवळ गोंधळ करू नये, पोलिसांना सहकार्य करावे.
द्या. हा दाखवतो ना. Guys, जय जय राम. जय श्रीराम. माऊलीची पायरी आधी मारुती येथे चावडी चौकात येत असून चावडी चौकातील भाविकांनी पालखीचा मार्ग मोकळा करून घ्यायचा आहे. आता येणार आहे ती. हा? पालखी मार्ग तर बघा तुम्ही. तसेच पोलिसांना सहकार्य करावे. सर्व भाविकांना सूचना आहे पालखीचे दर्शन लांबूनच घ्यावे. आधी सांगा आद्या. जाऊ नये. हा फटाका आहे. गाय ते बघा खूप मोठा फटाका होता. माऊली ते बघा माऊली. पालखी आणि हे बघा बघा आता येईनच. फटाके फुटताय बघा. काय बघा. हा हा काय फटाके. बघा आली आता पालखी. बघा आली. हे बघा हे बघा आली पालखी. प्राणाची संतोर व्हायची. गाईज आता पालखी गेली आहे. तर जय जय राम कृष्ण. जय जय राम कृष्ण. गाईज आता पालखी आता येऊन गेली आहे. गाईज पण आता मागपर्यंत फुलं आहे. लोक आहे ना पालखीवर फेकायचं सोडून लोकांवर फेकताय. लोक दर्शन करतात ना पुढे. हा बघा पालखी आली पालखी बाबू. बघा पुढे गेली का तिथं अजून पुढे गेली. हा? आता ही एक दिंडी आली. हा? दिंडी हा. इंडिया येतच राहतील मागे त्या. तुमचे नातेवाईक आळंदी पोलीस स्टेशन येथे आले. ते कसं वाटतंय का? कसं वाटतंय? गाईज गाईज पालखी येऊन गेली आहे. ती पालखी येऊन गेली आहे. इकडं पालखी गेली आहे. ला 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 ला. बघा गाईज ते बघा इकडं तो टॉर्च वाढलाय. खाली बघा विजयमाला महादेव खांडे वय 40 वर्षे राहणार महाजावळा
कीर्तनी पालखीजवळ गर्दी गाईस पालखी चावडी चौकात गेली आहे. आम्ही चावडी चौकात थोडंसं मागं राहतोय. बघा झेंड्या. ओ बहीचा फटाके. अयो बाबा. गाईस ते आता पालखी येऊन गेली. आता सट फटाके वाजले. तर येऊ दे ती दिंडी. गाईस बघा तो पिवळा झेंडा बघा. ही आहे. बघा आता सगळं यांनी सांगितलंय. पालखी मोठी पालखी आहे वाटतं. पालखी बैठली. ती पालखी आता चावडी चौकात पोहोचली आहे. तर काय जय जय राम जय श्रीराम. तर आजचा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये सांगा. नाही आवडला तर हे करा. आवडला तर हे करा. आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा. आणि काय सांगू अजून शेअर करा. शेअर. काहीच आमच्या खिडकीतनं काही दिसत नाही. तर अशी जाळी आमच्या खिडकीला. हे बघा गाईज तुम्ही करा लाईक शेअर सबस्क्राईब प्लीज करा थोडं. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम. माऊली की जय. कसं म्हणतो गाईस ते. माऊली की जय माऊली की जय माऊली की जय. आणि फुलं माऊलीच्या पालखीवर नाही टाकायचे. डोक्यावर असं डोक्यावर म्हणजे की पुढच्यांच्या. होय होय होय. तर आजच्या व्हिडिओला लाईक करा. लाईकच करा. बघा असते.